अरे बाळा जरा शांत बस की. मम्मी नाही आता मी शांत बसणार. मी एअरफोर्स मध्ये जाणार आहे. झिंग. एअरफोर्स मध्ये? काल तर तुला आर्मी मध्ये जायचं होतं ना? नाही आता मी एअरफोर्स मध्ये जाणार आणि दुश्मनावर बॉम्ब टाकून त्यांना हरवणार. धूम धाड धूम. बर बर जा बाबा, तुला पाहिजे तिथं जा. हुशार आहे की तुमचा पोरगा. हो, वडिलांवर गेलाय. काय करतात ते? आर्मीत आहेत. राजस्थानवरनं डायरेक्ट काश्मीरला पोस्टिंग झाले त्यांचं. मग इथं मामांना घेऊन आलोय, म्हणजे ह्यांच्या वडिलांना लई त्रास आहे म्हणून इकडे घेऊन आलोय. त्यांच्या संग आलोय आम्ही. माग एकदा पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलाय. अरे देवा. मग काय, ते बी तिकडे होते. मला लई टेन्शन आलं होतं. मग हो, आर्मी आहे तर काही काळजी नाही बघा ताई. ॲम्ब्युलन्स आली आणि त्यांना घेऊन इकडे आलो आम्ही. आणि ह्यांना पण फोन करून सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका म्हणून. तिथल्या लोकांनी मामांचं सगळं व्यवस्थित बघितलं. खरंच अशा वेळेला आर्मीच आपल्या पाठीशी उभी राहते. खरंय तुमचं. ते आत गेले ते तुमचे मिस्टर का? वय ते बी फौज मध्येच आहेत. अरे वा. मग पेशंट कोण आहे? तेच आहेत. काय झालं? ते खूप वाढत एका मिशन मध्ये त्यांच्या हाताला गोळी लागली. गोळी लागली? तर त्यांची फिटनेस टेस्ट आहे. काही काळजी करू नका ताई, सगळं व्यवस्थित होईल बघा. आणि इथले डॉक्टर पण हुशार आहेत, व्यवस्थित निदान करतात. अगदी कुटुंबावानीच काळजी घेतात का नाही आर्मी? खरंय तुमचं. आता आमचे हे तिकडं असतात तर 100 भाऊ त्यांच्या आमच्या मदतीला उभे आहेत. मी एकटीच असते घरी, म्हणजे घरात कोण पुरुष माणूस नाही. त्यात माझा मुलगा पण लहान आहे, तरी पण असं कधी जाणवू दिलं नाही. एका फौजीच्या बायकोचे सगळे आधार सुटले तरी एक मोठा आधार कायम असतोय, आणि तो म्हणजे आर्मी. फौजीच्या कुटुंबाला आर्मी कधीच वाऱ्यावर सोडत नाही. तुम्ही पण काळजी करू नका ताई, तुमचे हे एकदम व्यवस्थित बरे होतील बघा. तुम्ही नलवडे का? हो. तुम्हाला आतमध्ये बोलू. बर येते, काही काळजी करू नका ताई. अहो काय झालं? काय म्हणले डॉक्टर? कसा आहे तुमचा हात? हो सांगतो चल. अहो आधी सांगा की. सगळ्या टेस्ट क्लिअर झालो मी. आता एकदम व्यवस्थित आहे आणि फिटनेस टेस्ट बी क्लिअर झालं. देवच पावला म्हणायचं. काय हो, तुम्ही खुश नाही होय? नाही हाय की. नाही नाही, अजून काय तर आहे. तुम्ही मला सांगत नाही अजून. अगं मी व्यवस्थित आहे, बरा बी आहे, पण अजून 3 महिने मी हातावर भार नाही देऊ शकणार. मग व्यवस्थित काळजी घेऊच की आपण. अगं ते आहेच की ग, पण अजून 3 महिने मला नीट काळजी घेण्यासाठी क्लिरिकल जॉब करायला लागणार. हा मग एवढंच तर आहे ना. अगं शितले तुला माहिती आहे ना, अगं मला बॉर्डरवर जायचंय. अगं तिकडची परिस्थिती काय बघतेस ना तू. होय, पण आता आर्मीत असणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, आणि क्लेरिकल जॉब बी महत्वाचाच असतोय, हाय का नाही? अगं तुझं म्हणणं बरोबर आहे शितले, पण अशी परिस्थिती असल्यावर तिथं कसं राहूचं वाटेल सांग बरं. हे बघा, ह्यो विचार आधी तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाका. तुमची गरज लागली की ते नक्की बोलवून घेणार तुम्हाला. ते बी आहे. बघता बघता 3 महिने निघून जातात. अहो, आणि ह्याच्यामुळं हे काम कसं असतं हे बी कळलं ना तुम्हाला. हे काम काय तुम्हाला कमी वाटतंय वे? तसं बी दुसरा काही पर्यायच नाही माझ्याकडे. अहो असं काय बोलताय तुम्ही? उलट विचार करा, ह्याच्यामुळे आपल्याला घरातल्यांना समजून देता येईल. आता क्लेरिकल जॉब करता करता आपण त्यांना पटवून देऊ शकतोय ना. अगं असं नाही शितले, मी परत आर्मीत जाण्यालाच विरोध आहे त्यांचा.
अहो ते तर आहेच, पण हे बघा, आता तुमच्या सगळ्या टेस्ट क्लिअर झाल्यात का नाही, ते जास्त महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामुळे बी घरातले आपल्याला सपोर्ट करू शकतात की. आता काय माहित काय करतात. मला माहितीये तुम्हाला बॉर्डरवर जायचं होतं, पण आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट आपल्याकडनं पूर्णपणे हिरावून घेण्यापेक्षा थोड्या काळाचा दुरावा परवडला की. वय पटतंय मला तुझं. मग कशाला काळजी करताय? अहो उलट आपल्या डोक्यावरचं मोठं टेन्शन गेलं बघा. मला बी असंच वाटत होतं, एकदा का माझा हातभारा झाला की सगळं नीट सांभाळता येईल आपल्याला. होय हो. अजून काय बोलले डॉक्टर? काय नाही, जखम बरी झाली, फक्त व्यायाम करत राहिलं पाहिजे, तरच पहिल्यासारखी ताकद लवकरात लवकर कमवता येईल. जर आपल्याला घरातल्यांची साथ मिळाली का नाही, तर लवकरच तुमच्या हाताची ताकद परत येईल. आता घरातल्यांना पटवून द्यायची वेळ आली आहे. शीतले, तू माझ्याबरोबर आहेस ना, आम्हाला काहीच काळजी नाही, ते बी होईल. देवा विठ्ठला, माझा आजा म्हणजे आईविना मोठं झालेलं पोर, आईबाप नसल्याची, पोरकं असल्याची एक जखम तो लहानपणापासून उरी बाळगून आहे. आणि काय जरी म्हणत असलो तर त्याला असंच वाटतंय हे मला माहितीये, फक्त आता अजून काय त्याच्या मागं लावू नको एवढंच मागणं आहे बघ माझं. देवा पांडुरंगा, त्याला ठणठणीत बर कर बाबा. देवा, आजा काय का म्हणना, तो आर्मीत जाईल का नाही ही पुढली गोष्ट झाली, पण त्याला एकदम फिट कर, त्याचा हात एकदम बरा होऊ दे. अजून काय नसतं लाचन नको त्याच्या मागे लावूच. समाधान्या, आज काय ते कळून जाईल ना हो. होय, जे झालं तर पाहिजे आपल्या मनासारखं. काय होते कोणास ठाऊक, चुकून जर. रे बाबा, तसलं काय मनातून विचारून बघस. माझ्या आजाच्या पाठीमाग असलं परत काय बी लागायला नको बघ. अगं नाही, तसं नाही. आपला आजा एकदम फिट आहे, तो बरा झाला असणार. जे तुझ्या हातचं खाल्लंय त्यानं, हा, बंदुकीची गोळी सुद्धा पचवली म्हातारानं. होय. आता ह्यो आजार बी झटकून कसा वाघासारखा उभा राहील बघ. समाधान्या, ती तर बराच होणार बघ, तू बघशीलच. अरे पण आजा परत आल्यावर जातो म्हणला तर असंच ना. होय. अरे आता असं किती दिवस चालणार आहे? जे माझ्या बी मनात मगाशी ह्योच विचार आला होता, असं किती दिवस चालणार. पण एक सांगू का, आता त्याच्या हाताचं काय होतंय ते कळू दे. मला त्याचं जास्त टेन्शन आहे. एखादा त्याचा हात पीठ झाला का नाही की मग तो जाईल राहील, ते पुढचं पुढं बघू आपण. होय, होऊ दे बाबा, तू एकदा बरा होऊ देत, मग बघू आपण पुढच्या पुढं काय करायचं ते. आत्ता लगेच? बरोबर, सगळे जीव म्हणताय वय.
सगळं नीट आहे ना? म्हणजे काय काळजी करण्याचं कारण नाही ना? बरं बरं, हा येतो की. हा हे काय निघालो ते. सौरभ, हे सौरभ इकडे. ए थांबा रे, आलो. काय होणार? जरा घरी जाऊन निरोप देतोस का? एवढी एक मॅच झाली की देतो. अरे आता लगेच जा. अहो नाना, एकच मॅच खेळतोय आणि जातोय की. सौरभ, बर बोला, काय झालं? अरे अजिंक्यांचा फोन आलता. काय झालं? सगळ्यांना त्यांनी घरी बोलावले. सगळ्यांना बोलवलंय? हा ना. काय काळजीचं कारण नाही ना नाना? अरे काहीच कळाना. काहीतरी काम आहे म्हणले आणि काहीतरी महत्वाचं बोलायचंय असं म्हणत होते. आता काय गडबड झाली नसेल ना? अरे काहीच कळाना. मी तरी काय सांगू तुला. तू एक काम कर, हा. तू घरी जा आणि बायकांना जरा निरोप दे, लवकर या म्हणून. तर मी पुढे जातो आणि जाता जाता जी तुला फोन करतो आणि त्याला घेतो बोलवून. म्हणजे माझ्या जोडीला पण कोणतरी असेल. बर. पण येळ घालवू नको, लगेच घरी जाऊन निरोप दे. होय होय. नाही तर मॅच खेळत बसशील. अहो नाही नाना, जातो आता मी. हा. असं अचानक का बोलवलं असेल दाजींनी? काहीतरी गडबड झाली नसेल ना? पण टायडल तरी माहिती आहे घातलं. तिला सांगितलं पाहिजे. मेसेजच करतो तिला. होय हो. तुम्ही आमच्या घरातल्यांना आपल्याकडे बोलवून घेतलंय होय? हा. काय बाई माणूस आहे. एवढं पुण्याहून एकत्र आलो, एका शब्दाने तरी काय बोलला का? अगं मी म्हटलं तुला घरी गेल्यावर कळल. तुला कोणी सांगितलं? मला आता सौर्याचा मेसेज आलाय, घरातले सगळे आपल्याकडे गेलेत म्हणून. वय मी सांगितलं होतं नानांना. का बोलवून घेतलंय सगळ्यांना? अगं मी आता टेस्ट क्लिअर झालो, व्यवस्थित आहे. हे घरी सांगायला नको. जसे आपल्या घरातले काळजीत होते तसे तुझ्या बी घरातले होते ना, म्हणून मला सगळ्यांना एकत्र सांगू. अहो पण आता बोलवायची काय गरज आहे? सगळे एकत्र येणार, तोच विषय होणार परत. अहो तुम्ही बरे झालाय हे सोडून बाकी सगळे त्याच विषयावर चर्चा करत बसणार. मग होती की चर्चा. तसं बी कधी ना कधीतरी बोलायला लागणारच आहे ना. अहो पण आता काय बोलायचं राहिलंय? तुम्ही परत जाणार हेच सगळ्यांना पटत नाही तर परत वादावादी होणार, परत तुम्हाला वाईट वाटणार. त्यापेक्षा मला असं वाटतं हे सगळं नंतर झालं असतं का नाही तर बरं झालं असतं. शितले, नंतर नंतर म्हणत आपण किती दिवस पुढे ढकलणार आहे? आणि कधी ना कधी सगळ्यांना सांगायची, सगळ्यांना पटवून द्यायची गरज लागणारच आहे ना. ते तर झालंच की, पण मग आणि हे बघ, काय व्हायचंय ना ते आज होऊ दे. मला असं वाटतंय त्यावेळी समजून घेतील सगळे. काय माहित, मला तर लईच धाकधूक लागून राहिले. शितले, काय नाही होत. आपण नीट समजून सांगितलं ना, ऐकतील सगळे. अहो तुम्ही मस्त समजून सांगाल की, पण त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे ना. तू आहेस ना माझ्या बरोबर. मी तर कायमच आहे की. मग कशाला काळजी करू मी? बर चला, आता तुम्ही म्हणताय तर तसंच होईल. बोला तुम्ही, मी आहे तुमच्या बरोबर. आता कसं, चला निघूया. जमले असतील सगळे. म्हणजे असं झालं वय? आजानं फोन करून सांगितलं वय तुम्हाला? वय म्हणाले घरी या, जरा बोलायचं होतं. पण असं तातड्यानं का बरं बोलवले त्यांनी? आता सुमन, आम्हाला तरी काय ठावं ग, कशाला बोलवले ते? वय पण ते दोघं गेले तरी कुठं? आज शीतल आणि आजा पुण्याला गेलेत, आर्मी हॉस्पिटलला.
तिथं अजयची टेस्ट होणार होती, मग समजणार होतं तो फिट आहे का नाही ती. फिट आहे का नाही म्हणजे? म्हणजे आर्मीत परत जायला फिट झाल्यात का नाही? असंच ना? वय वय तसच. म्हणजे तेच बोलायला बोलवले होय आम्हाला? वय तसंच असेल. आता त्यात काय बोलायचं आहे आता? आणि आता एवढे दिवस जे चाललंय त्याचं काय? हे बघा, आपला निर्णय काय आहे ते आपण सगळ्यांनी त्यांना सांगितलंय. होय ते आहेच, पण त्यांना काय म्हणायचंय ते पे ऐकून घेऊ की. नाना त्यांना काय म्हणायची ते म्हणू दे, आपलं ठरलंय ना. व्यवस्थित विषय परत परत उघडण्यात काय अर्थ आहे? आता आपले ठरले नव. मग आता काय जरी झाले ना तर आपण सगळ्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहूया. मी तर म्हणते आपण सगळी आज त्यांना सांगूनच टाकू. उगा आपलं रोज उठून तीच 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 तीच. अगं सगळ्यांनी मिळून सांगितलं की ऐकतील किती. ऐकतात कुठलं? दोघं बी मुलकाचे हट्टी आहेत. पण हे बघ समाधान्या, आता ह्या वेळेला का नाही आपण आपलं म्हणणं त्यांना ठामपणे सांगायचंच. बघू आज आल्यावर काय म्हणतोय ती. वैभव, आणि तुम्ही लगेच त्यांची बाजू घेता, तेव्हा तसं काय करू नका. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू ना आपण. काय बाई, काय असलं. अजिंक्य बरे झाले तरी टेन्शन, नाही झाले तरी बी टेन्शन. कसं व्हायचं आपलं? अगं आता त्यात कसलं टेन्शन आलंय? अजिंक्य किती जरी काय जरी म्हणले तरी आपण सगळ्यांनी त्यांना नाहीच म्हणायचं. हे घ्या, आलीच. 100 वर्ष आयुष्य बघा दोघांना. मग आलात का जाऊन हॉस्पिटलला? वय काय म्हणले मग डॉक्टर? कसं आहे आता हात? डॉक्टर म्हणले आता मी फिजिकली फिट आहे, हात पूर्णपणे बरा झालाय, आता कसलाच धोका नाही. देवा पांडुरंगा, पावलास रे बाबा, असंच माझ्या पोरांच्या पाठीशी राहा बाबा. वय डोक्यावरचं लय मोठं टेन्शन कमी झालं का वाटतंय बघा. वय बरं झालं देवा. माझ्या तर घशा खालनं घास बी उतरत नव्हता बघा सकाळपासनं. वा वा वा, काँग्रेस बर का फौजी. सॉरी सॉरी सॉरी, काँग्रेस लान्स नाईक. मग आता तुम्ही आर्मीत परत जाऊ शकता म्हणा की. एक मिनिट, काय म्हणलीस? लान्स नाईक? हा, वय मला आता बढती मिळाली, प्रमोशन झालंय, म्हणजे आता लवकरात लवकर मला परत आर्मीत जाता येईल.